एक कौलाचं घर होतं छानसं. पाऊस यायचा तेव्हा आमच्याकडे मस्त पाऊस गळायचा घरात. आजवर विविध मराठी व हिंदी रियालिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आणि आपला माणूस म्हणून लोकप्रिय असणाऱ्या अमरावतीच्या शिव ठाकरेने कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवरील द 50 रियालिटी शोचे विजेतेपद पटकावत ट्रॉफीवर नाव कोरलंय. शोच्या नियमानुसार शिव ठाकरेचा सर्वात मोठा चाहता सीताराम प्रल्हाद अगाव याला नंबर 1 फॅन घोषित करून तब्बल 50 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. खरं तर प्रेक्षक हो बिग बॉस मराठी व बिग बॉस हिंदीसह झलक दिखलाजा 11, खतरों के खिलाडी 13, MTV रोडीज रायझिंग 15 असे कार्यक्रम गाजवत द 50 सारख्या अनोख्या रियालिटी शोचे विजेतेपद पटकावण्यापर्यंतचा शिवचा प्रवास काही सोपा नव्हता. लोकमत फिल्मीच्या द अनटोल्ड स्टोरी कार्यक्रमात शिव ठाकरेने लहानपणापासून आतापर्यंतचा संघर्षमय प्रवास सांगितलाय. की मला ना लाईफची मी म्हणतो ना की स्टोरी, तर मला कुठलीही गोष्ट असं वाटत नाही अरे यार ही स्ट्रगल होतं माझ्या लाईफचं, हे नाही वाटत. मला असं वाटतं की ती स्टोरी होती, ती जर नसती झाली ना तर मला जी आत्ता मी लोकांचं प्रेम मला मिळत आहे ते त्यात मजा नसते. कारण ते अप अँड डाऊन होते. मला लहानपणी आठवतं की आता आमचं डुप्लेक्स आहे छान, AC वगैरे छान, फुल उसको अटॅच बाथरूम आहे. तसं मी रोडीजमध्ये वगैरे सांगितलं होतं की एक कौलाचं घर होतं छानसं. पण ते तेवढंच आवडायचं मला जे आता आवडतं. उलट आत्तापेक्षा जास्ती आता आपण इथे बसून जेव्हा आठवतो ना तर यार ते घर किती छान होतं ना. पण तिथे गंमत होती, ते पाऊस यायचा तेव्हा आमच्याकडे मस्त पाऊस गळायचा घरात आणि मी खूप मस्तीखोर होतो आणि मी कसलंच टेन्शन नव्हतं घेत तेव्हाही नातं आहे. एकदा पाणी गळायचं आणि आई जेव्हा पाऊस सुरू राहायचा तेव्हा ते असतं ना आपण बकेट वगैरे ठेवतो, तो ही रात को ही लोग बैठे रहते तर मैं सोते रहता था. तर माझी लाईफ मी फुल कूलली घेतली आहे. तर त्या स्ट्रगलला तसं स्ट्रगल म्हणून नाही गेलं. जसं मी सांगितलं होतं की बाबांचा पान ठेला होता आणि मग मी टिफिन घेऊन जायचो. वो आता आठवून मजा येते मला खरं तर की त्या गोष्टी बरं झाल्या माझ्या लाईफमध्ये झाल्या. आणि नंतर आमचं हळूहळू जे इम्प्रूव्हमेंट झालं की नंतर मग त्या सगळ्या गोष्टी, मग ताई जॉब करायची, ताई तिथे पाणठेल्यावर बसायची. पण ते ना मी एन्जॉय केलं खूप. म्हणजे खरं तर ती गोष्टी माझ्या लाईफमध्ये नसत्या घडल्या ना त्या गोष्टी, तर आत्ता मला तो आनंद नसता की अब ज्या ज्या गोष्टी मला मिळत आहे ना ते मी एन्जॉय करतो आहे. कारण ना मला ते, आणि लोक म्हणतात ना की डाऊन टू अर्थ वगैरे, ते मला आपला माणूस म्हणतात. हा सगळा फायदा आहे मला. मला जर काहीतरी लॅविश घर मिळालं असतं, कदाचित माझी आई आपल्या ती मी जिजाऊ म्हणतो त्या विचाराची नसती तर मी असा नसतो. तर मला ते आवडतं की त्या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये एका फिल्मसारख्या झाल्या. ते 90sची एक काहीतरी फिल्म असते ना खूप, आणि ते 3 इडियटमध्ये पण दाखवलं आहे की खूप असं ब्लॅक अँड व्हाईट. तर ते ना एक गंमत आहे. आणि तसं माझ्या लाईफमध्ये घडलं आहे की मग मी डान्स क्लास सुरू केला, मग ताईनी जॉब सुरू केला होता, मग आमची म्हणजे जे घराचं बाकी सगळ्या गोष्टी चेंज होत गेल्या. मग पण असं कधी नव्हतं की अरे यार काहीतरी खूप दुःख आहे, नाही आम्ही खुश होतो मस्त. म्हणजे आजी, आई, मी, ताई. पण होतं की आईचे जे विचार होते आमचे तेव्हाही त्या कौलाच्या घरात, आणि वो सब कॉम्प्रोमाइज चीज़ों के साथ कॉम्प्रोमाइज करके. आणि पण मला माझ्यासाठी कधीच कॉम्प्रोमाइज नव्हतं की अरे यार याचा हट्ट पूर्ण झाला पाहिजे. पण मी लाडाचा होतो आणि मला ते कॉम्प्रोमाइज, ती सवय चांगल्या गोष्टी ती लागली आहे की मला ते माहिती पडलं नाही की मला कॉम्प्रोमाइज खाण्याच्या बाबतीत, कपड्यांच्या बाबतीत लहानपणापासून नाही केलं ना की मी माझ्या स्वप्नातही कॉम्प्रोमाइज नाही करत. मला माहिती ये चाहिए तो चाहिए. मग त्याच्यामागे जिद्द पण असते. मग मी कुठलंही हार्डवर्क करू शकतो, कुठलंही चांगल्या वेळी. तर मला त्या सगळ्या गोष्टी कामी पडतात आता. आणि जसं मी म्हटलं नाही की ताईचा सगळ्यात मोठा हात आहे. आणि ताईच्या आधी आई, म्हणजे ती जी सिच्युएशन होती की पाणी गळतंय, पप्पा रात्री 12 वाजता येऊन, आम्ही फीजसाठी काहीतरी, ते थोडं मिडल क्लास फॅमिलीमध्ये ते असतं की फीज भरताना खूप विचार येतात, कधी कोणाकडनं मागायचे का, व्याजाने आणायचे का. त्या ह्याच्यात आईचं होतं की पप्पांचं म्हणणं होतं की आता ही 12th वगैरे झालं तर आता लग्न करूया. आणि माझ्या मातोश्री, माझ्या जिजाऊंचं म्हणणं होतं की आपण हिला शिकूया, सायन्स देऊया. आणि सायन्स देऊन हिचं ग्रॅज्युएशन नंतर PhD, ही आई तेव्हा बोलली होती. तेव्हा मी 2 मिनटं असं बघून म्हणतो की काही आहे. म्हणजे मला खरंच आठवतं की काय आपल्याकडे सध्या तेही पैसे नाही आणि आई विचार करते की ताईला PhD करायचं आहे. मग ताई म्हणजे आईनंतर जे सुरू झालं आमचा वे जो होता, म्हणजे असं नाही की आई खूप शिकली आहे, ग्रॅज्युएट आहे, आई 9वी 10वी असेल. फक्त आईचे वडील जे होते ते डॉक्टर होते. कदाचित
ते संस्कार आणि त्या सगळ्या थॉट प्रोसेस आई घेऊन चालली आहे आणि ते आम्हाला कामी पडलं आहे. मग ताई शिकले, मग घरांचे वाईब्सच चेंज झाले ना. मला इंजिनियर बनायचं म्हणजे मला नव्हतं बनायचं, मला तर जस्ट 10th नंतर मुंबई यायचं होतं. पण अमरावतीतून मुंबई येणं म्हणजे अशक्य. आणि तेव्हा पहिले की घर पे बहुत सारा है, मेरे मम्मी पप्पा का शेत आहे खूप, मग मी येऊ शकतो. बट मेरे घर पे पहिले तो मला रेडी व्हावं लागेल, मला त्या लायक व्हावं लागेल की मी स्वतःच्या पैशाने मुंबई येईल. कुठे राहू, काय राहू, इथे कोणी कोणाचं म्हणजे असं असतं ना की कुठे राहायचं, इथे मदत करायला काही तुझ्यासाठी तेरे ग्रँडफादर आपले म्हणतो ना, आपले कोई ना कोई बैठा है इधर, वो नहीं है इधर. तर मग मला ते डान्स क्लासेस सुरू झाले. म्हणजे मी जे स्वप्न बघितलं होतं ते पुरं करायला मला 5-6 वर्ष लागले की मी स्वतः पहिले पायावर उभा झालो. त्याच्यात पूर्ण हात आई आणि माझ्या ताईचा आहे. कारण मला नंतर जबरदस्तीने इंजिनिअरिंगला टाकलं. ती डिग्री मी आत्ता कंप्लीट केली आहे. आणि ती कदाचित आई आणि ताई नसती तर मी कुठेतरी आर्ट कॉमर्स घेऊन नसतो, माहीत नाही, या फील्डमध्ये आलो असतो. बट एक होतं ना, एज्युकेशन तुमची सोच चेंज करते, तुमची थॉट प्रोसेस पण चेंज करते. तर ते मला इंजिनिअरिंगने दिलं आहे. तर तसंच मग आमची लाईफ ताईमुळे चेंज झाली. माझी डान्स अकॅडमी आली. मग मी इव्हेंट मॅनेजमेंट करत होतो आणि मी इव्हेंट्स घ्यायचो खूप. जेव्हा धर्मेश DIDला होता तेव्हा मी फर्स्ट इव्हेंट घेतला होता. माझ्याकडे असतील 30-40 हजार डान्स अकॅडमीचे जमा केलेले. तर मी तेव्हा 3.5 लाख रुपये धर्मेशला देऊन बोलवलं होतं. माझा एक ग्रुप होता, माझा एक मित्र होता. मी त्याला म्हटलं होतं की जस्ट तू माझ्यासोबत उभा राहा. स्पॉन्सरशिप कैसे लाना हो मुझे पता है, मेरे को बात कैसे करना, मैं कर लूँगा, तू उभा राहा. आणि माझा भाऊ होता. असे खूप लोक होते की आपण इव्हेंट करूया, करना है तो कुछ बडा ही करना है. म्हणजे माझ्या स्वप्नाच्या बाबतीत इव्हेंट असू दे. तो वो इव्हेंट टोटल था 8 लाख का आणि माझ्याकडे होते 40,000. मी जमा केले, पुन्हा गॅदरिंग धर्मेशला 1.5 लाख दिले. टाइम पे सर्व गायब, पुरे टीम गायब, माझ्यासोबत मी एकटा. तेव्हा मी तो इव्हेंट पूर्ण केला. कुठलीच कॉम्प्रोमाइज नाही. धर्मेश रुकेगा तो बडे हॉटेल में रुकेगा. आणि बट मग त्याच्यानंतर मी ज्या गोष्टी आत्ता करतोय किंवा लाईफमध्ये नंतर मी काही इव्हेंटला मी स्वतः चाललो आहे, तर त्या गोष्टी चेंज झाल्या. मला काही त्या धर्मेशकडनं शिकायला मिळालं, त्या धर्मेशच्या मॅनेजरकडनं शिकायला. असे रूल्स असतात. तर कुठलीच गोष्ट म्हणून मला ती स्ट्रगल नाही, एक स्टोरी होती आणि जी आपल्या फायद्यासाठी येते. आणि ते असतं ना की आत्ता आपण इथे आलो आहे, आता स्ट्रगल संपला आहे किंवा स्टोरी संपली नाही. तो जसं स्टार किड्स असते त्यांची पण एक स्टोरी आहे, तर आपली पण एक स्टोरी आहे. ते त्यांच्या जागी आहे. तर इथे आल्यावरही इंडस्ट्रीत आल्यावर सोपी नसतं की अभी आपको लोक पहचान रहे, खूप प्रेम करतात. इव्हेंट्सला जातो मी, लोक हात टच करायला करतात. मला वाटतं यार हे आपल्यासाठी आहे. पण याच्यानंतरही आपल्याला कामासाठी काहीतरी माहिती पडते की मुंबई में आपल्या मराठी इंडस्ट्रीत, हिंदी इंडस्ट्रीत काहीतरी ग्रुप्स आहे. ग्रुपमध्ये खूप गोष्टी आहेत. तुम्हाला काम मिळतं, इथे येतं, इथून चाललं जातं. का जातं मला नाही माहिती. त्याच्या मागे खूप कोणाचे बाबा आहे, कोणाची आई आहे, कोणाची फॅमिली आहे, कोणाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे, कोणाचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मैंने फिर मैं खुद को समझाता हूँ की भाऊ तू आला ना, मी खुद स्वतःला वॉरियर समजतो. खरं तर मी जर अमरावतीतून मुंबई पोहोचलो आहे, एक अमरावतीतला मुलगा की जो पुऱ्या महाराष्ट्रात नाव करू शकतं, लोकांच्या हृदयात एक जागा बनवतो, तर तू काही करू शकतो. तुला नाही गरज, म्हणजे मिळालं तर ठीक, नाही तर तू स्वतःचा रस्ता स्वतः बनत आला. इथे डान्स क्लास, मग हळूहळू एक शो, मग दुसरा, मग तुला फिल्म ऑफर झाली होती. तर काही गोष्टी प्रॉमिसेस होतील, तुटतील, किंवा मग काही जे बोलल्या जातं ते होती नाही. असं म्हणजे आपल्याला लहानपणी असं शिकवलं जातं की जे बोलतो ते होतं. म्हणजे प्रॉमिस असं असतो की एकदा केलेलं ते पुरं करावं लागतं. किंवा मी पुस्तकं वाचले, बुक्स ज्या मी रीड करतो किंवा आपल्या महाराजांचे बुक्स आहे, तर एक शब्द म्हणजे तो असतो. बट काहीतरी जग इकडे वेगळं असतं, काही गोष्टी वेगळ्या असतात, वेगळं जग म्हणू आपण याला. तर काही चांगले लोक आहेत, काही त्यांचे एक प्रिन्सिपल्स वेगळे आहेत. ते प्रॉमिसेस कधी तुटतील, कधी बनवतील, कधी माहिती नाही मला, बट मेरे को मजा आता है. आणि मग काही जे प्रॉमिसेस पूर्ण, जे आपल्या कॉन्ट्रॅक्टपर्यंत गोष्ट जाते ती हातातून जाते. आपल्याला आपण स्वप्न रंगवतं की यार आता आपल्याला ही फिल्म आली किंवा आपण हे असं करूया, तसं करूया. तसं नाही होत. बट त्याच्यानंतर तुम्ही राग करून, त्या लोकांचा राग किंवा अरे ही गोष्ट चुकीची आहे, ही आपल्यासाठी नाही, हे त्यातलं मी खरंच नाही आहे. आणि मला माहिती आहे या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या की ऐसे होणे वाला आहे. पण किती लोक आले ना लेजेंडरी, जे बाहेरून आले आहे. आपल्या मुंबईत मला वाटतं अमिताभ बच्चन जी आले आहे,
असे खूप आहेत जी इथे येऊन ना हिस्ट्री क्रिएट केली आहे. तर होपफुली मी मेहनत करत राहील, मी वन ऑफ दी त्यातला राहील आणि मला माहीत आहे माझं स्वप्न कसं पूर्ण करायचं आहे. काही गोष्टी येतात आहे की ग्रुप वगैरे सर्व, पण ते ठीक आहे, ते आपल्या जागी आहेत. मी जर हार्डवर्क करत राहिलो, मी माझं काम दाखवलं, कदाचित माझ्या कामामुळे ते ग्रुप खूप तुटून जातील, मला घेतील ते एक दिवस. काही जे प्रॉमिस तुटत जे आता तोडतात ते पूर्ण करतील. तर मी त्या गोष्टी डोक्यात घेऊन चाललो आहे की म्हणजे आता नाही, उद्या नाही, परवा नाही, तो 1 साल के बाद भाव तुम लोग है. म्हणजे काही गोष्टी आहेत की ज्या थोडं हर्ट होतं की अरे यार. तर बस हीच आहे. पण मला वाटतं की ही स्ट्रगल स्टोरी नाही आहे, ही आपली माझी फिल्म है और ये 200% हिट है और ऐसी कोई फिल्म ही नहीं है क्योंकि ये मेरी फिल्म है और ये बहुत हिट होगी. आ गया है वो पल जिसके लिए वक्त ने भी अपनी रफ्तार धीमी कर दी है. द 50 इंडिया सीजन 1 के विनर